श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविते. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेडे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथुनिया निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्ण पुण्यास्तव निश्चिती, आले चोळापाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणुनी ईश्वर मूर्ती, चोळापा करी आदर. योगायागादिक काही, चोळापाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळापाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळापाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, रूपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राम मुखातुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ते पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदली. षोडशोपचार पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. श्री स्वामी समर्थ.